नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महायुती सरकारने त्यांच्या घोषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार। तो देवेंद्र फडणवीस अक्षरशः बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होता की आम्हाला मतदान द्या, आम्हाला निवडून द्या आणि मग आम्ही तुमची कर्जमाफी करू। आता देवेंद्र फडणवीस कुठं गायब झाला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला पडला। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री देखील अजित पवारचं काय म्हणणे की अजित पवार म्हणतो की सारखं तुम्ही काय लावून ठेवलं आम्हाला कर्जमाफी द्या। तुमच्यामुळे बँका अडचणीत येतात। जर तुम्हाला 0% व्याज दराने कर्ज मिळत असेल तर तुमची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमचं ते कर्तव्य आहे की ते वेळेमध्ये तुम्ही भरणं गरजेचं आहे। आणि दुसरे म्हणजे आम्हाला निवडून यायचं होतं आणि म्हणूनच आम्ही कर्जमाफी करणार असं बोललो होतो, अशा स्पष्ट शब्दात आणि निर्लज्जपणाचा कळस गाठलेले अजित पवार यांनी या भाषेमध्ये सांगितलं। आता अजित पवारांना एक सांगणे की तुम्ही म्हणता की मी पण शेतकरी आहे, माझ्या पण शेतात मी केळी लावली, ऊस लावला, लावलो, AI च्या माध्यमातून ऊस लावला, ते लावला, पण अजित पवार सगळ्याकडे संपूर्ण भारतामध्ये काही तुमचं बारामती नाही आहे। ओके, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही फक्त बारामती नाही किंवा बारामतीमध्ये महाराष्ट्र सामावलेला नाही आहे। कुठल्या जमिनी वेगवेगळ्या असतात, कुठे कसं असतं, कुठे पाणीच नाही आहे, मराठवाड्यामध्ये जमिनींना पाणीच नाही आहे। ओके, तर दुसऱ्या खानदेशात जा, मराठवाड्यात जा, ओके, विदर्भात जा, पाणी नाही आहे। मग त्यांनी काय तिथे केळी लावायची? केळी कशावर लावायची? पाणी तर पाहिजे केळी लावायला, हां, ऊसाला पाणी पाहिजे। पाणी काय तुमच्या बारामतीमधनं तुम्ही पाईपलाईन करणार आहात का पाईपलाईन तुम्ही करून देणार तुमच्या बारामतीमधनं? तुमच्या शेतात जे काही बोरवेल असतील त्यांची पाईपलाईन करून द्या, शेतकरी तिथं केळी लावेल, ऊस लावेल आणि तुमचं जे काही 0% व्याजदराने कर्ज आहे ते कर्ज देखील फेडेल। एवढ्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नसतील तर मग तुम्ही कृषी मंत्रीचे वरचे मंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कसे काय झाले हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं पडतो। तर अजित पवार तुम्हाला हेच सांगणे की शेतकऱ्यांना उलटं फिरवू नका। निर्लज्जपणाचा कळस तुम्ही गाठला आहे, डायरेक्टली म्हणताय की आम्हाला निवडून यायचं होतं आणि म्हणून आम्ही बोललो की कर्जमाफी करायची। आता प्रत्येक वर्षी 60,000 कोटी, हे कोटी ते कोटी आणायचे कुठून? मग बेंबीच्या देठापासनं तर अजित पवार आणि तुमचं देवेंद्र फडणवीस का बोंबलत होते? का तुम्ही शेतकऱ्यांना मूर्खात काढलं? शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना मतदान केलं असतं, केलंही असेल, इलेक्ट्रॉनिक्सच्या तुमच्या त्या EVMच्या जोरावर तुम्ही निवडून येता खोटं बोलून। आज एवढं काही जे काही आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये, त्या आंदोलनाला बोला ना, काहीतरी द्या ना उत्तर। तुमच्याकडे उत्तरं नसतील तर सांगा की हे खोटं बोलताय, तुमच्याकडे पुरावे नाही आहेत, त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारावर ते बोलताय की तुम्ही चुकून म्हणजे खोटारडेपणा करून निवडून आले। तर शेतकऱ्याचा जो काही लढा आहे कर्जमाफीसाठी, त्या कर्जमाफीच्या लढ्यावर काहीतरी काम करा। जूनपर्यंत नाही, लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्या। बच्चू कडूंनी देखील चूक केली, तिथं नागपूरमध्ये शेतकऱ्यांना सोडून मुंबईमध्ये या आरामखोरांच्याकडे जायची काहीच गरज नव्हती। यांना फरफटत इथपर्यंत आणणं गरजेचं होतं, तेव्हा यांना अद्दल घडली असती की शेतकरी काय चीज आहे। शेतकऱ्याचं नेहमीच वाटोळं करून ठेवलं आहे, शेतकऱ्यांना मूर्खात काढलं आहे आणि आता देखील मूर्खात काढलं की 30 जूनपर्यंत याच्यावर समिती गठू, हा परदेशी तो परदेशी, तारीख पे तारीख जे काही नाटक चालवलं आहे ना, ते नाटक बंद करा राव। शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या, एवढंच आव्हान, एवढीच विनंती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या माध्यमातून करत आहोत मित्रांनो। तुम्ही देखील जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।